Horticulture is usually described as both as an art and science of understanding the fundamental principles of plant physiology, basic botany, combined with the skill and intuition on employing these scientific principles ensures the maximum use and enjoyment of plants. बेसिकली आपण आता पहिल्यांदा असं बघतोय की हॉर्टिकल्चर म्हणजे काय आहे, म्हणजे त्याची डेफिनेशन जाणून घेण्याआधी किंवा त्याचं ऍक्च्युअल मध्ये काय आहे ते जाणून घेण्याआधी आपण हे बघतोय की हॉर्टिकल्चरचा अर्थ काय आहे जनरल लँग्वेज मध्ये. जसं आपण इथं बघू शकतो हे काय आहे, आर्ट आहे आणि सायन्स आहे. त्याच्यामध्ये आपण काय करतो, द प्लांट फिजिओलॉजीचे प्रिन्सिपल्स असतील किंवा बॉटनीचे प्रिन्सिपल्स असतील हे मिक्सअप करतो आणि त्याच्यामधून आपण प्लांट्सला असं काही शेप देतो किंवा त्यांच्यामध्ये काही मॉडिफिकेशन्स करतो जेणेकरून आपल्याला जास्त प्रोडक्शन मिळावं, यील्ड मिळावं आणि हे आपण सगळं हॉर्टिकल्चरशी रिलेटेड करत असतो. सो हॉर्टिकल्चर काय आहे, इट इज द अप्लाइड सायन्स. ओके, because it uses the basic scientific principles largely from botany and develop practical technologies. ओके, आणि हॉर्टिकल्चर ही काही आता चालू झालेली प्रॅक्टिस नाहीये. ही हॉर्टिकल्चरला आपण पूर्वीपासून करते, म्हणजे इट इज अ मिडियावल प्रॅक्टिस ऑफ ग्रोईंग इंटेन्सिव्हली मॅनेज्ड ॲज अ किचन गार्डन. आता आपण घरी बघतो की आपली आई असेल किंवा कोणी असेल आपल्या घरातलं मोठं, तर आपण आपल्या परसबागेमध्ये 2-4 वांग्याची झाडं, 2-4 मिरचीची रोपं लावतो किंवा एखादं आंब्याचं झाड असतं आपल्या परसबागेमध्ये. ते काय आहे, किचन गार्डन. आणि तो पण एक फॉर्मच आहे हॉर्टिकल्चरचा. म्हणजे आपण असं नाही म्हणू शकत हॉर्टिकल्चर म्हणजे आपलं एक मोठंसं असं फील्ड पाहिजे जिथे आपण मोठंसं असं फ्रुट्स लावू शकतो किंवा व्हेजिटेबल लावू शकतो, त्यालाही आपण हॉर्टिकल्चर म्हणतोच. पण स्मॉल स्केलमध्ये तुम्ही जर एखादं 2-4 झाडं लावताय तुमच्या परसबागेमध्ये आणि तिथून तुम्ही फ्रुट्स, व्हेजिटेबल्स, हर्ब्स असतील किंवा ऑर्नामेंटल प्लांट्स असतील घेताय आणि वापरताय, तर त्यालाही तुम्ही हॉर्टिकल्चर म्हणू शकता. हे होतं की बेसिक की हॉर्टिकल्चर काय आहे. आता आपण पुढे जाऊया. तर आता इथे बघा, इथे ही स्लाइड महत्वाची आपल्यासाठी. हॉर्टिकल्चर, आता हॉर्टिकल्चर हा शब्द कशावरून आला, तर लॅटिन वर्ड आहे हा. हे लक्षात ठेवायचं आपल्याला. लॅटिन वर्ड, याच्यावरती क्वेश्चन असतो की हॉर्टिकल्चर इट इज अ लॅटिन वर्ड विच केम फ्रॉम द हॉर्टस अँड कोलेरे. हॉर्टस मीन्स गार्डन अँड कोलेरे मीन्स कल्चर. सो हे लक्षात ठेवायचंय. हॉर्टिकल्चर केम फ्रॉम द लॅटिन वर्ड हॉर्टस अँड कोलेरे विच मीन्स गार्डन कल्चर. आता याची ऍक्च्युअल मध्ये डेफिनेशन पाहूया आपण. तर हॉर्टिकल्चरची डेफिनेशन काय आहे, इट इज द ब्रांच ऑफ ऍग्रिकल्चर. काय आहे ही, ब्रांच ऑफ ऍग्रिकल्चर आहे विच डील्स विथ द सर्टन फीचर्स इन्व्हॉल्विंग युटिलायझेशन ऑफ व्हेजिटेबल्स, फ्लावर्स अँड अदर प्लांट्स अँड फ्रुट्स. तर हॉर्टिकल्चर ही ब्रांच आहे ऍग्रिकल्चरची जी कशाचा अभ्यास करते, तर व्हेजिटेबल्सचा करते, फ्लावर्सचा करते, फ्रुट्सचा करते आणि प्लांट्सचा करते. आणि ही काय आहे, एक आर्ट आहे, एक सायन्स आहे आणि एक प्रॅक्टिस आहे ऑफ ग्रोईंग, मेंटेनिंग ऑफ प्लांट्स इन डिफरंट टाईप ऑफ एन्व्हायरमेंट. तर हे लक्षात ठेवायचंय. काय तर हॉर्टिकल्चर काय आहे, लॅटिन वर्ड आहे. आणि दुसरा तो कशापासून आलाय, तर हॉर्टस आणि कोलेरे. हे काय आहे, मच इम्पॉर्टंट आहे. हे याच्यावरती क्वेश्चन असतो, हे लक्षातच ठेवायचंय. हॉर्टिकल्चर इज लॅटिन वर्ड हॉर्टस अँड कोलेरे. ओके, तर आता पुढे जाऊया. सो हॉर्टिकल्चर मध्ये काय काय येतं, तर प्रोपगेशन, कल्टिवेशन अँड प्रोसेसिंग ऑफ फ्रुट्स, व्हेजिटेबल्स, हर्ब्स, स्पाइसेस, ऑर्नामेंटल प्लांट्स अँड फ्लावर्स. आता आपण मगाशी पाहिलं जसं की हॉर्टिकल्चर म्हणजे काय आहे, सगळ्याचं कल्टिवेशन करायचंय. हॉर्टिकल्चरच्या अंडर काय काय येते, तर फ्रुट्स येतं, व्हेजिटेबल येतं, हर्ब्स येतात, स्पाइसेस येतात, ऑर्नामेंटल प्लांट्स येतात आणि फ्लावर्स सुद्धा येतात. म्हणजे काय आहे, ते इंटेन्सिव्ह कल्चरल प्रॅक्टिस आहे. त्याच्यामध्ये आपण सगळं काही आहे ते इंडिव्हिज्युअल अटेन्शन देऊन आपण ग्रो करतो, जर प्लांट असेल किंवा स्पाइसेस असतील. आणि हॉर्टिकल्चर मध्ये आपण बघू शकतो की वेगवेगळे डिसिप्लिन्स आहेत. म्हणजे असं नाही की हॉर्टिकल्चर ही जरी हॉर्टिकल्चर ही जर एक ब्रांच असली तर त्याच्या अंडर आपल्याला डिफरंट ब्रांचेस दिसतात. जसं की व्हेजिटेबल सायन्स आहे, फ्रूट सायन्स आहे, फ्लोरिकल्चर आहे, स्पायसेस अँड मेडिसिनल आहे, प्रोसेसिंग आहे. तर हे सगळे काय आहेत, तर हॉर्टिकल्चरच्या ब्रांचेस आहेत. पण ती प्रत्येक ब्रांच ही वेगवेगळं काम करते. वेगवेगळं काम म्हणजे कसं करते की समजा जी ब्रांच आहे जी फ्लावर सोबत डील करते त्याला आपण काय म्हणतो, तर फ्लोरिकल्चर. त्याच्यामध्ये काय काय येतं, तर कल्टिवेशन ऑफ फ्लावर्स, प्रोसेसिंग ऑफ फ्लावर्स, मार्केटिंग ऑफ फ्लावर्स. त्यानंतर दुसरी ब्रांच आहे की सीडची आहे. तिसरी आहे टर्फ आणि लॉन. टर्फ आणि लॉनची कोणती आहे, तर लँडस्केप गार्डनिंग, ज्याच्यामध्ये आपण काय करतो की एक जमिनीचा एरिया असेल तो सिलेक्ट करतो. त्याच्यामध्ये आपण कोणते कोणते ऑर्नामेंट्स ठेवू शकतो,
किंवा कोणते प्लांट्स लागवड करू शकतो, हे सगळं कशामध्ये येतं, टॉप आणि लॉन्समध्ये. त्याच्यानंतर फ्रुट्स आहे. फ्रुट्समध्ये आपण वेगवेगळ्या डिफरंट टाईपचे फ्रुट्स कल्टिवेट करणार आणि ते ग्रो आणि मार्केटिंग करणार. जसं ट्रीज आहे, वर्म्स, फिशेस, वाईन्स, सिल्क, गार्डन ट्रेल्स अँड मच मोर, अशा सगळ्या ब्रांचेस आहेत हॉर्टिकल्चरच्या. ते आपण आता डिटेलमध्ये बघणार आहोत नेक्स्ट स्लाइडमध्ये. तर हे पण खूप महत्वाचं आहे. मागची जी स्लाइड झाली की हॉर्टिकल्चर हा कशापासून आलाय, तर तो एक लॅटिन वर्ड आहे. त्याच्यामध्ये कोणते वर्ड होते, तर हॉर्टस आणि कोलेरा किंवा कल्चरा, या दोन वर्ड पासून हॉर्टिकल्चर हा शब्द आला आहे. हे महत्वाचं आहे, ह्याच्यावरती क्वेश्चन आहे, तो लक्षात ठेवायचा आहे. आणि ब्रांचेस आहेत हॉर्टिकल्चरच्या त्या वेगवेगळ्या, त्या आपण लक्षात ठेवायच्या, कारण त्याच्यावरही आपल्याला प्रश्न येऊ शकतो. तर आता आपण पाहूया की व्हॉट आर द ब्रांचेस ऑफ हॉर्टिकल्चर. सो फर्स्ट ब्रांच आहे, ब्रांच ऑफ हॉर्टिकल्चर इज पोमोलॉजी. पोमोलॉजी मीन्स फ्रूट कल्चर. पोमो मीन्स काय, तर फ्रूट. आता तुम्हाला माहित असेल की ऍपल, आपण वेगवेगळे फ्रूट टाईप आहेत आपल्यामध्ये, त्यामध्ये ऍपल आहे, तर ऍपलचा फ्रूट टाईप कोणता आहे, तर पोम आहे. ओके, बेसिकली लक्षात काय ठेवायचं, पोमो आणि लॉजी ह्याला असं आपण स्प्लिट करायचं मधून, पोमो आणि लॉजीला. तर पोमो म्हणजे काय, तर फ्रूट, आणि लॉजी म्हणजे काय, स्टडी. मग ह्याची डेफिनेशन काय होणार, द स्टडी ऑफ फ्रुट्स इज कॉल्ड एज पोमोलॉजी. ओके, म्हणजे एका सिंगल सेंटेन्स मध्ये लक्षात ठेवायचं झालं तर काय, स्टडी ऑफ फ्रुट्स इज कॉल्ड एज पोमोलॉजी. द ब्रांच ऑफ हॉर्टिकल्चर concerned with the production, harvesting, processing, preservation, storage and marketing of fruits and nuts is called as pomology. ओके, मग लक्षात आलं, पोमो मीन्स काय, तर फ्रूट, आणि लॉजी मीन्स काय, स्टडी, आणि मग ह्याला काय म्हणायचं आपण, फ्रूट कल्चर. पोमोलॉजी इज द स्टडी ऑफ फ्रुट्स. आता याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या टाईपचे फ्रूट स्टडी करतो, जसं की टेम्परेट असेल तर ऍपल असेल, सब ट्रॉपिकल असतील किंवा ट्रॉपिकल रिजन मधले फ्रुट्स असतील, आणि त्याच्यामध्ये असं म्हणजे अंडर एक्सप्लॉटेड फ्रुट्स आहेत किंवा मेजर फ्रूट ग्रोईंग आहे, जसं की आहे मँगो आहे आपला, हा मेजर फ्रूट आहे. ऍपल आहे, हा पण मेजर आहे. आणि जसं आपण बघू शकतो कस्टर्ड ऍपल आहे, हा मायनर फ्रूट आहे. पण हे आपण सगळं कशामध्ये करतो, फ्रूट मध्ये करतो. त्याच्यामध्ये डिफरंट टाइप्स आहेत फ्रुट्सचे, तर हे आपण डिटेलमध्ये नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत. आता जस्ट आपण पाहूया की सकुलंट्स आणि ज्युसी हे दोन टाइप आहेत फ्रूटचे. सकुलंट म्हणजे काय, तर जे आपण कधी हे पाहिलंय का तुम्ही, कोरफड पाहिली आहे का, त्याचं कसं ते पान असतं, सकुलंट असतं, म्हणजे गाभा जास्त असतो. त्याच्यामध्ये ग्रेप्स आहे, ऑरेंजेस आहेत, मँगो आणि पाइनएपल हे सकुलंट आणि ज्युसी फ्रुट्सचे एक्झाम्पल आहेत. म्हणजे याच्यामध्ये पल्पही असतो आणि ज्यूसही असतो. असे वाले फ्रुट्स म्हणजे काय, ग्रेप्स, ऑरेंज, मँगो आणि पाइनएपल. हार्ड अँड ड्राय टाईप म्हणजे त्याच्यामध्ये कोणते की वॉलनट आणि कॅशूनट, हे कशामध्ये येतात, हार्ड अँड ड्राय टाईपच्या फ्रुट्समध्ये. हे आहे एक पोमोलॉजीचं, एक आपण जनरल डिस्क्रिप्शन पाहिलं पोमोलॉजीचं. सो आता नेक्स्ट ब्रांचकडे जाऊया. तर फ्रुट्स, त्याच्यामध्ये पुन्हा मेजर आणि मायनर. तर मग सांगितलं तसं मेजर फ्रुट्स किंवा म्हणजे काय, तर वाईडली एक्सप्लॉइटेड, म्हणजे जे मोठ्या प्रमाणामध्ये कल्टिवेट केले जातात किंवा जे सगळ्या लोकांना माहिती आहे किंवा आहेत असे. तर त्याच्यामध्ये मेजर फ्रुट्स मध्ये कोणते येतात, तर ग्रेप्स, ऍपल, स्वीट ऑरेंज असेल, लेमन्स, मँगो, बनाना आणि पाइनएपल. तर हे कसं की ऑल ओव्हर वर्ल्ड गेलात किंवा ऑल ओव्हर इंडिया कुठेही गेलात तरी तुम्हाला ग्रेप्स, ऍपल, स्वीट ऑरेंज, लेमन्स, मँगो हे कॉमन फ्रुट्स आहेत, म्हणजे सगळ्यांना परिचित आहेत. पण मायनर मध्ये कोणते येतात, मग सपोटा येतो, पपा येतो, कस्टर्ड ऍपल येतो, किंवा मग आपण म्हणतो ते हनुमान फळ म्हणतो आपण मराठीत, ते आलं. हे कशात येतात, मायनर फ्रुट्स मध्ये येतात. किंवा ते कवट असतं, कवट माहिती आहे ना, वूड ऍपल ते पण मायनर फ्रूट मध्ये येते, कारण ते काय अंडर एक्सप्लॉटेड आहेत, म्हणजे त्यांचं कमी प्रमाणात कल्टिवेशन केलं जातं, त्यांचं प्रोडक्शन कमी प्रमाणात आहे, अशांना काय म्हणलं जातं, मायनर फ्रुट्स. आणि मेजर फ्रुट्स म्हणजे काय, ज्यांचं कल्टिवेशन जास्त प्रमाणात केलं जातं किंवा जास्त रेव्हेन्यू मिळतो आणि जो कॉमनली सगळीकडे यूज केले जातात, त्यांना म्हणायचं मेजर फ्रुट्स. सो आता फ्रुट्स पाहिलं, पण फ्रुट्स आपण लावतो ज्या फार्म एरियावरती लावतो, लार्ज स्केल मध्ये लावतो, त्याला आपण काय म्हणतो, तर ऑर्चर्ड. ऑर्चर्ड म्हणजे काय, द फार्म लँड ऑर ओपन फील्ड वेअर फ्रूट ट्रीज आर ग्रोन इन लार्ज नंबर्स इज कॉल्ड एज ऑर्चर्ड. आता हे तुम्ही पाहू शकता, हे चिकूच्या ऑर्चर्डचा फोटो आहे आणि हा खालचा आहे तो ऍपल ऑर्चर्डचा फोटो आहे. म्हणजे लार्ज स्केल मध्ये जेव्हा कल्टिवेशन करतो तेव्हा आपण त्याला ऑर्चर्ड म्हणू शकतो. आपण असं म्हणतो का की आपण चाललोय, आता आपण एखाद्या रस्त्यावरून चाललोय आणि शेजारी चिकूची झाड आहेत, म्हणजे चिकूची शेती आहे, तर आपण असं म्हणतो का, हा ही चिकूची शेती आहे, किंवा ही गव्हाचा, गव्हाला कसं म्हणतो, हा गव्हाचं शेत आहे, तसं आपण काय म्हणतो, हा चिकूचा बाग आहे. ऑर्चर्ड म्हणजे काय, बाग.
The farmland or open field where fruit trees are grown in large number is called as orchard. So next branch आहे हॉर्टिकल्चरची ओलेरिकल्चर. ओलेरिकल्चर मीन्स व्हेजिटेबल कल्चर. आता याला पण परत फोडायचं म्हणजे असं पण ओलेरी आणि कल्चर मध्ये भाग पाडायचा. ओलेरी म्हणजे काय, व्हेजिटेबल, आणि कल्चर म्हणजे काय, कल्टिवेशन. ओलेरी कल्चर. आता याच्यामध्ये सेम मगासारखंच पोमोलॉजी म्हणजे काय, फ्रूट, स्टडी ऑफ फ्रुट्स. मग ओलेरी कल्चर म्हणजे काय, स्टडी ऑफ व्हेजिटेबल्स. तर ओलेरी म्हणजे व्हेजिटेबल्स आणि कल्चर म्हणजे स्टडी. मग याचं डेफिनेशन काय येईल, द सायन्स अँड प्रॅक्टिस ऑफ ग्रोईंग, हँडलिंग, स्टोरिंग, प्रोसेसिंग अँड मार्केटिंग ऑफ व्हेजिटेबल्स इज कॉल्ड एज ओलेरी कल्चर. आता याच्यामध्ये ओलेरी कल्चरला आपण व्हेजिटेबल कल्चर म्हणू शकतो किंवा व्हेजिटेबल सायन्स पण म्हणू शकतो. तर ओलेरी कल्चरचा शब्दशः अर्थ असा आहे की ओलेरी मीन्स व्हेजिटेबल्स अँड कल्चर मीन्स कल्टिवेशन. आता आपण बघू शकतो की व्हेजिटेबलचे 4 टाइप्स असतात. इन जनरल आपण बघूया की व्हेजिटेबलचे 4 टाइप असतात. एक असतात फ्रूट टाइप व्हेजिटेबल, दुसरे असतात लीव्स टाइप व्हेजिटेबल, तिसरे असतात ट्युबर व्हेजिटेबल्स आणि चौथे असतात पॉट टाइप व्हेजिटेबल्स. तर फ्रूट टाइप म्हणजे काय, तर ज्याचा आपण फ्रूट टाइप पाहतो आपण, जसं की बेरी असेल, नट असेल, पोम असेल किंवा लीव्ज असेल, म्हणजे असं एडिबल पार्ट जो आपण खाण्यासाठी यूज करतो त्याच्यावरून आपल्याकडे फ्रुट्सचे वेगवेगळे टाइप पडतात. तर आता फ्रूट व्हेजिटेबल्स कोणते आहेत, तर टोमॅटो आहे, ब्रिंजल आहे, कुकुरबिट्स आहे, गॉड्स आहे. कुकुरबिट्स आणि गॉड्स मध्ये कसं, कुकुंबर आहे, पंपकिन आहे, त्याच्यानंतर असे वेगवेगळे फ्रुट्स आहेत जे आपण फ्रूट व्हेजिटेबल मध्ये कन्सिडर करतो, म्हणजे ज्याचा आपण फ्रूट खातो. आता हे बघा फ्रूट आहे, म्हणजे टोमॅटोचा फ्रूट टाइप कोणता आहे, तर बेरी म्हणजे काय, फ्रूट आहे. मग आपण फ्रूट व्हेजिटेबल मध्ये टोमॅटो येतो, ब्रिंजल येतो, कुकुरबिट्स येतात. स्टेम व्हेजिटेबल मध्ये काय येणार, आता लिव्ज व्हेजिटेबल आहे. तर लिव्ज म्हणजे काय, जिथं आपण एडिबल पार्ट हा लिव्ज आहे, म्हणजे जसं की अमॅरॅन्थस आहे, स्पिनॅच आहे किंवा पालक आहे, हे किंवा मेथी आहे. मेथी म्हणजे काय, फेनुग्रीक. ते सगळे काय येणार, लीफ व्हेजिटेबल. का, तर त्याचा एडिबल पार्ट कोणता आहे, तर लीफ आहे, म्हणून हे सगळे लिव्स व्हेजिटेबल्स मध्ये येतात. नेक्स्ट आहे ट्युबर क्रॉप्स. द ट्युबर म्हणजे काय, ज्याचा आपण स्टेम किंवा रूट ट्युबर असेल, म्हणजे एनलार्ज अंडरग्राउंड स्टेम असतं ना. आता हे कॅरेट बघा, याचं काय, आता हे जमिनीच्या खाली उगवतं, पण आपण याचा हा खालचा पार्ट आपण मोस्टली यूज करतो ऍज अ व्हेजिटेबल म्हणून, ना की हा वरचा लिव्स. मग याचे आपण काय खातो, तर ट्युबर्स खातो. कॅरेटचे असेल किंवा पोटॅटो असेल किंवा स्वीट पोटॅटो असेल याचे, मग याला काय आपण म्हणतो, ट्युबर व्हेजिटेबल्स. आणि पॉड्स म्हणजे काय, तर बीन्स आणि पीज आपण पाहिलंच आहे. आता हे याचे वाटाण्याचे पॉड्स आहेत, किंवा आपण काय म्हणतो ते पावटा असतो, परत किडनी बीन आहे किंवा राजमा वगैरे, ते सगळ्याच आपण काय, पॉड्स आणि बीन्स, म्हणजे जो एडिबल पार्ट आपण खाण्यासाठी यूज करतो त्याच्यावरून आपल्याला हे टाइप्स पडतात. तर याच्यामध्ये पण एक प्रश्न विचारला जातो आपल्याला असा की व्हॉट इज द एडिबल पार्ट ऑफ टोमॅटो, म्हणजे त्याच्यामध्ये असं येते की बेरी, लीव्स, रूट, स्टेम ट्युबर्स, रूट ट्युबर्स. मग याच्यामध्ये आपल्याला कळलं पाहिजे, म्हणजे हे व्हिज्युअल ऑब्झर्वेशन मधून आपल्याला समजते. आता समजा टोमॅटो आहे, तर आपण थोडी त्याची पानं खातो, टोमॅटोचं काय आपण फ्रूट, मग त्याचा फ्रूट टाइप कोणता आहे, तर बेरी. हे असं आपल्याला प्रश्न विचारले जातात एनसीआरच्या एक्झाम मध्ये. जेव्हा आपण हे पुढे आपण बॅच कंटिन्यू करणार आहोत त्यावेळी आपण हे सगळं डिटेलमध्ये घेणार आहोत. आता आपण जस्ट एक ओव्हरलुक करत आहोत सगळ्यावरून, जस्ट अ बेसिक कन्सेप्ट. सो नेक्स्ट स्लाइडकडे जाऊया. सो नेक्स्ट ब्रांच आहे हॉर्टिकल्चरची, फ्लोरिकल्चर. तर याच्यामध्ये पण पुन्हा पार्टिशन करायचं मधून. फ्लोरी मीन्स स्टडी ऑफ फ्लावर्स आणि कल्चरा मीन्स कल्टिवेशन. सो ह्याची बेसिक डेफिनेशन असे येईल की सायन्स अँड प्रॅक्टिस ऑफ ग्रोईंग, हँडलिंग, स्टोरिंग, प्रोसेसिंग अँड मार्केटिंग ऑफ फ्लावर्स इज कॉल्ड एज फ्लोरिकल्चर. ओके. तर फ्लोरिकल्चर मध्ये काय येतं, तर कमर्शियल कल्टिवेशन ऑफ फ्लावरिंग प्लांट्स अँड इकॉनॉमिकली इम्पॉर्टंट फ्लावर्स. याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की जास्त प्रमाणात तुम्ही जर मार्केटमध्ये गेला तर तुम्हाला कोणते फ्लावर दिसतात जास्त प्रमाणात, तर आपण पाहू शकतो आता की रोजेस आहेत, जॅस्मिन आहे, क्रायसॅन्थेमम आहे किंवा मारीगोल्ड आहे. या सगळ्या फ्लावर्स जेव्हा आपण एक्सटेन्सिव्ह कल्टिवेशन करतो किंवा कमर्शियल स्केलला कल्टिवेशन करतो त्यावेळेस आणि त्यांचा आपण अभ्यास करतो, त्याला म्हणायचं फ्लोरिकल्चर. सो एक्झाम्पल्स काय आहेत फ्लोरिकल्चर मध्ये, आपण कोणते कोणते क्रॉप स्टडी करणार आहोत, तर रोजेस आहेत, डॅफोडिल्स, ट्युलिप्स, कार्नेशन, क्रायसॅन्थेमम, ऑर्किड असेल आणि अँथुरियम असेल, आणि अजूनही बरेच मेजर आणि मायनर फ्लावर क्रॉप्स आहेत.
जे आपण याच्यामध्ये स्टडी करतो फ्लोरिकल्चरमध्ये. सो पुढे जाऊया. सो अजून ब्रांचेस आहेत हॉर्टिकल्चर, त्याच्यामध्ये तर अर्बोरिकल्चर. आता अर्बोरीचं पुन्हा हे असं करायचं, सगळ्यांना फोडायचं. अर्बोरिकल्चर असेल, ओलेरिकल्चर असेल, पोमोलॉजी असेल किंवा फ्लोरिकल्चर असेल, सगळ्यांना फोडायचं, असं अर्ध करायचं. आणि कल्चर हा शब्द वेगळा ठेवायचा. ओलेरी म्हणजे व्हेजिटेबल एवढं लक्षात ठेवायचं, पोमो म्हणजे फ्रूट एवढं लक्षात ठेवायचं, फ्लोरी म्हणजे फ्लावर्स, आणि कल्चर मध्ये तुम्हाला तर माहितच आहे खाली कल्टिवेशन. आता इथे पण आपण अर्बोरी केलं तर अर्बोरी म्हणजे काय, ट्रीज. ओके, आणि कल्चर मीन्स कल्टिवेशन. आता याची डेफिनेशन काय बघा, इज अ स्टडी ऑफ कल्टिवेशन, मॅनेजमेंट अँड स्टडी ऑफ इंडिव्हिज्युअल ट्रीज अँड shrubs इज कॉल्ड एज अर्बोरिकल्चर. अर्बोरी, आता अर्बोरी मीन्स ट्रीज अँड shrubs. त्याचं स्टडी करायचं म्हणजे त्याला काय म्हणायचं, अर्बोरिकल्चर. एवढंच फक्त लक्षात ठेवायचं. ओलेरी, फ्लोरी, पोमो, अर्बोरी, असे जे अर्धे शब्द आहेत, जे पहिले आहेत ते लक्षात ठेवायचे. मग तिथून आपल्याला समजते की या ओलेरी म्हणजे फ्रूट आहे, फ्लोरी म्हणजे फ्लावर आहे, पोमो म्हणजे फ्रूट आहे, आणि अर्बोरी म्हणजे ट्रीज आहे. एवढ्या जस्ट बेसिक डेफिनेशन लक्षात ठेवलं ना, याच्यावरून आपल्याला 1 मार्क हमखास आपल्याला मिळू शकतो आपल्या एक्झाम मध्ये. कारण एक असं सायंटिफिक टर्म असते की सांगा, असं येईल तुम्हाला की स्टडी ऑफ ट्रीज इज नोन ॲज, मग खाली ऑप्शन येतील अर्बोरिकल्चर, फ्लोरिकल्चर किंवा पोमोलॉजी, ओलेरिकल्चर. मग तुम्हाला कळालं पाहिजे अर्बोरी म्हणजे काय, ट्रीज. मग आपला ऑप्शन फर्स्ट हा बरोबर असेल. तर असे क्वेश्चन्स आहेत, त्यामुळे ह्या डेफिनेशन आहेत बेसिक ते लक्षात ठेवल्या पाहिजे. सो तर नेक्स्ट आहे टर्फ कल्चर अँड मॅनेजमेंट. त्याच्यामध्ये काय येतं की ऑल अस्पेक्ट्स ऑफ प्रोडक्शन अँड मेंटेनन्स ऑफ टर्फ ग्रास फॉर स्पोर्ट्स अँड लेजर. म्हणजे इथे ह्या इमेजमध्ये बघा, असं लॉन आहे. आपण गार्डनमध्ये गेल्यावर बघतो ना की असं लॉन टाकलेलं असतं, की त्याच्यामध्ये ग्रास असतं. त्यामध्ये वेगवेगळ्या टाईपचे ग्रास असतात. जसं की आपण म्हणतो बफेलो ग्रास असेल, त्याच्यानंतर दुसरा आपला कोणता सायप्रस असेल, जो सगळ्यांना वेल नोन आहे. सायप्रस आहे, तो बफेलो ग्रास आहे. त्याच्यानंतर दुसरे अजून बरेच टाईप आहेत ग्रासचे. ते सगळे वेगवेगळ्या टाईपला वेगवेगळ्या कंडिशनला यूज केले जातात. तर हे म्हणजे काय, टर्फ कल्चर और टर्फ मॅनेजमेंट. त्याच्यामध्ये काय येतोय, हे एक लँडस्केप मध्येचाच पार्ट आहे. म्हणजे याच्यामध्ये आपण काय करतो, लँडस्केप मध्ये सगळ्यात महत्वाचा आणि इम्पॉर्टंट कोणता पार्ट असेल तर तो आहे टर्फ मॅनेजमेंट आणि टर्फ कल्चर. मग हा पण एक हॉर्टिकल्चरचाच टाईप आहे आणि ब्रांच आहे. सो हे इथे पहा, आता आपण मला हे सांगितलं ते टर्फ कल्चर. तर इथे पण बघा लॉन टाकलेला आहे, आणि हे ऑर्नामेंटल अँड लँडस्केप हॉर्टिकल्चर, ही पण एक हॉर्टिकल्चरचीच ब्रँच आहे. त्याच्यामध्ये आपण काय करतो, अनइव्हन सरफेस दिसला आपल्याला, किंवा आपल्याला वाटते की आपलं गार्डन आपल्याला डेकोरेट करायचंय, किंवा आपल्या हाऊसचा बॅकयार्ड आपल्याला डेकोरेट करायचा आहे, तर त्यावेळी आपण काय करतो की आपण वेगवेगळे असे इन्स्ट्रुमेंट्स असतात. जसं इथे दिसतं आपल्याला फाउंटन असेल, किंवा वेगवेगळे फ्लावरिंग अॅन्युअल्स असतील, बायअॅन्युअल्स असतील, किंवा अशा स्टेप्स वगैरे असतात वुडनच्या किंवा स्टोन, अशा आपण अरेंज करतो. आणि एक ब्युटिफुल असं त्याला आपल्या बागेला किंवा बॅकग्राऊंडला आपण असं एक छान असं लुक देतो ना, त्याला आपण काय म्हणतो, तर लँडस्केपिंग केलं आपण. लँडस्केपिंग म्हणजे काय केलं की असं आय कॅचिंग व्ह्यू आपण तयार केला. एक जमीन होती जी अशी ओसाड पडली होती, त्याला आपण एक आय कॅचिंग व्ह्यू दिला. त्याला काय म्हणायचं, लँडस्केप हॉर्टिकल्चर किंवा ऑर्नामेंटल हॉर्टिकल्चर. त्याची डेफिनेशन काय येईल, आर्ट ऑफ डिझायनिंग गार्डन्स, एस्टॅब्लिशिंग लॉन्स, installing plants and placing ornaments in the landscape is called as ornamental and landscape horticulture. ओके, हे पण आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत जेव्हा आपण क्लास घेणार आहोत. समोर जाऊ आपण अजून पुढे, त्यावेळी आपण हे सगळं पाहणार आहोत की लँडस्केप हॉर्टिकल्चर म्हणजे काय आहे, किंवा त्याच्यामध्ये कोणते कोणते ऑर्नामेंट्स यूज केले जातात, लॉन्सचे कोणते टाईप आहेत, हे सर्व आपण तिथे पाहणार आहोत. तर पुढे जाऊया आता. अजून ब्रांचेस आहेत हॉर्टिकल्चरचे, जसं की त्याच्यामध्ये येते सीड प्रोडक्शन टेक्नॉलॉजी. मग याच्यामध्ये सीड प्रोडक्शन सगळ्याच येते, व्हेजिटेबल्स येते, स्पायसेसचं येते, फ्लावर्सचं येते. सगळ्या प्रकारच्या क्रॉप्सचं सीड प्रोडक्शन आपण करतो. त्याच्यामध्ये सीड प्रोडक्शन टेक्नॉलॉजी ही पण एक ब्रांच आहे हॉर्टिकल्चरची. त्याच्यानंतर हर्ब्स, मेडिसिनल अँड स्पायसेस. म्हणजे याला आपण काय म्हणतो, मेडिसिनल अँड ॲरोमॅटिक क्रॉप्स. म्हणजे मेडिसिनल अँड MEP, मेडिसिनल अँड ॲरोमॅटिक प्लांट्स. याच्यामध्ये हर्ब्स, स्पायसेस आणि मेडिसिनल प्लांट्स आपण स्टडी करतो. त्यानंतर फूड अँड व्हेजिटेबल प्रिझर्वेशन, यालाच आपण म्हणतो काय, PHM, म्हणजे पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंट. याच्यामध्ये काय की आपण फ्रुट्स पासून, व्हेजिटेबल्स पासून किंवा फ्लावर्स पासून वेगवेगळी उत्पादनं बनवतो, आणि ती सगळी उत्पादनं आपण प्रिझर्व करून ठेवतो. आणि हे सगळं आपण ह्याच्यामध्ये फूड अँड व्हेजिटेबल प्रिझर्वेशन मध्ये करू शकतो.
तर समजतंय ना म्हणजे आपण काय चाललंय आता आपलं, की आपण व्हर्टिकलचर डेफिनेशन पाहिली किंवा सगळ्या ब्रांचेसच्या पाहतोय. सगळ्यांना समजतंय ना मी काय सांगतेय ते? एकदा कमेंटमध्ये सांगा, की तुम्हाला समजतंय का मी काय बोलतेय ते सर्व. आपण पुढे जाऊया अजून. अजून बरंच काही इंटरेस्टिंग आहे याच्यामध्ये शिकण्यासारखं. ते आपण बघणार आहोत पुढे जेव्हा आपला क्लास सुरू होईल, एक रेग्युलर बॅचेस होतील तेव्हा. आता आपण हे जे सगळं इंट्रोडक्टरी बघत आहोत आणि छोट्या-छोट्या कन्सेप्ट आपण समजून घेत आहोत. तर सगळ्यांना समजतंय का? ओके. तर मी अशी इच्छा व्यक्त करते किंवा अपेक्षा करते की सगळ्यांना समजत असेल आणि म्हणजे एकदम फास्ट नाही ना होत, एकदम स्लो स्लो चाललोय आपण, एकदम सगळं व्यवस्थित सगळ्या टर्म्सचे आपण अर्थ समजून घेतोय आणि तिथून पुढे चाललेलो आहोत. तर आता आपण जाऊया पुढे. तर आता हॉर्टिकल्चरची नेक्स्ट ब्रांच आहे विटिकल्चर. आता या ज्या ब्रांचेस आहेत, विटिकल्चर असेल, ओइनॉलॉजी असेल किंवा सिल्व्हिकल्चर असेल. तर विटिकल्चर आणि ओइनॉलॉजी या दोन्ही एकमेकांशी रिलेटेड आहेत. कशा पद्धतीने रिलेटेड आहे तर लक्षात ठेवा. ग्रेप्स आहे, म्हणजे जेव्हा आपण ग्रेप्स कल्टिवेट करतो, प्रोडक्शन करतो आणि त्यांचं मार्केटिंग करतो, त्यावेळी आपण त्याला काय म्हणणार? विटिकल्चर. आता तुम्ही म्हणाल याला विटिकल्चरच का म्हणायचं? बरोबर ना? आला असेल ना प्रश्न. ग्रेप्सच कल्टिवेशनला फक्त विटिकल्चर का म्हणायचं? मँगोच्या कल्टिवेशनला का नाही म्हणायचं? किंवा सपोटाच्या कल्टिवेशनला का नाही म्हणायचं? असा प्रश्न पडला असेल ना तुम्हाला. तर लक्षात ठेवा, ग्रेप्सचं बॉटॅनिकल नेम काय आहे? तर विटिस वेनिफेरा. माहित असेल ना, विटिस वेनिफेरा हे ग्रेप्सचं बॉटॅनिकल नेम आहे. म्हणून विटिकल्चर, विटी, आता याच्यामध्ये बघून आपण काय करतो? पार्टिशन करतो, विटी आणि कल्चर. तर विटी म्हणजे काय? आता ग्रेप्सचं बॉटॅनिकल नेम काय आहे? विटिस वेनिफेरा. विटिस हा त्याचा जीनस आहे, तर जीनसचं नाव इथे यायचं, विटी आणि कल्चर. विटिकल्चर मीन्स प्रोडक्शन अँड मार्केटिंग ऑफ ग्रेप्स. लक्षात राहील ना आता? विटिकल्चर, विटिकल्चर म्हणजे काय? ग्रेप्स. साधं सिंपल. विटिस वेनिफेरा त्याचं बॉटॅनिकल नेम आहे, म्हणून विटिकल्चर म्हणजे ग्रेप्स. आणि ग्रेप्स पासूनच आपण काय बनवतो? तर वाईन बनवतो. ओके. म्हणून ओइनॉलॉजी, ओइनॉलॉजी म्हणजे काय? ऑल द ऍस्पेक्ट्स ऑफ वाईन अँड वाईन मेकिंग. म्हणजे जोपर्यंत ग्रेप्स आपले फार्मर आहेत आणि तिथून आपण मार्केटमध्ये आणतोय, तोपर्यंत ते काय झालं? विटिकल्चर झालं. आणि जेव्हा आपण मार्केटमधून ते प्रोसेसिंगसाठी नेतोय, फर्दर प्रोसेसिंग करतोय, म्हणजे वाईन मेकिंग मध्ये काय असतं की वॉशिंग असतं, क्रशिंग ऑफ ग्रेप्स असतं, फर्मेंटेशन ऑफ द प्रोडक्ट असतं. फर्मेंटेशन झाल्यानंतर आपण एजिंग करतो वाईनचं. तर इथे खाली बघा, हे जे दिसतंय तुम्हाला इमेज, इथे एक वाईन, आपण वाईन मेकिंग प्रोसेस बघतो. हे जे बॅरल्स असतात, त्या बॅरल्स मध्ये आपण काय करतो? एजिंग करतो वाईनचं. म्हणजे जे फर्मेंटेड प्रोडक्ट असतो आपण ठेवलेला असतो, तो घ्यायचा, तिथून जो ज्यूस आहे तो आणायचा, आणि हे जे असतात हे ओक ट्री, ओक माहित असेल ना सगळ्यांना, ओक ट्री, ओक ट्री पासून हे बॅरल्स बनवलेले असतात. याचे 1000-2000 लिटरचे असतात. तर याच्यामध्ये आपण तो ग्रेपचा ज्यूस भरून ठेवतो. मग तो 1 वर्ष, 2 वर्ष, 10 वर्ष अशा पद्धतीने एजिंग करतो. आणि जेवढं जास्त एजिंग होईल वाईनचं, तेवढा चांगला कलर आणि स्मेल डेव्हलप होतो आणि तेवढी जास्त डिमांड असते मार्केटमध्ये. म्हणजे जेव्हा ग्रेप्स या स्टेजला येतात, म्हणजे क्रशिंग, फर्मेंटेशन आणि एजिंग, त्यावेळी काय असतं? तर वाईन मेकिंगची प्रोसेस असते. ह्या वाईन मेकिंगच्या प्रोसेसला आपण काय म्हणतो? ओइनॉलॉजी. हे पण लक्षात ठेवा. ओइनॉलॉजी मीन्स स्टडी ऑफ वाईन अँड वाईन मेकिंग प्रोसेस. याच्यावरती हमखास एक प्रश्न असतो बरं, की विटिकल्चर, ओइनॉलॉजी किंवा अर्बोरिकल्चर, पोमोलॉजी, ओलेरिकल्चर, हे जे आहे टर्म्स मी जे सांगितलं, सायंटिफिक टर्म मगापासून आपण जे शिकतोय, त्याच्यावरती हमखास एक क्वेश्चन येणारच, एक मार्क फिक्स होणारच तुमचा या इंट्रोडक्टरी लेक्चरमध्ये. असं तुम्हाला हे माहीतच पाहिजे की विटिकल्चर म्हणजे काय? प्रोडक्शन अँड मार्केटिंग ऑफ ग्रेप्स. ओइनॉलॉजी म्हणजे वाईन. अर्बोरिकल्चर म्हणजे स्टडी ऑफ ट्रीज. पोमोलॉजी म्हणजे स्टडी ऑफ फ्रुट्स. नंतर ओलेरिकल्चर म्हणजे स्टडी ऑफ व्हेजिटेबल्स. हे तुम्हाला माहीतच पाहिजे. नंतर आहे सिल्व्हिकल्चर. आता सिल्व्हिकल्चर मध्ये बघा, आपण याच्यामध्ये परत फोड करायची. जिथं जिथं आपल्याला कल्चर शब्द आला तिथं आपण अशी फोड करायची मधून, म्हणजे कसं असं सिल्वी आणि कल्चर हे दोन सेपरेट वर्ड करायचे. आता सिल्वी म्हणजे काय? फॉरेस्ट. आणि कल्चर म्हणजे काय? ग्रोईंग. आता इथे बघा, कशावरून आलाय? हा लॅटिन वर्ड आहे. हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं. हा कोणता वर्ड आहे? लॅटिन वर्ड आहे, ग्रीक वर्ड आहे, कोणता आहे? हा लक्षातच ठेवायचं की सिल्वी कल्चर हा लॅटिन वर्ड आहे. ओके. आता मला सांगा, एक प्रश्न विचारते मी तुम्हाला, हॉर्टिकल्चर हा वर्ड कशापासून आलाय? लॅटिन आहे की ग्रीक वर्ड? आता आपण जेव्हा लेक्चर सुरुवात केली त्यावेळी मी सांगितलं होतं की हॉर्टिकल्चर हा वर्ड कोणता वर्ड आहे? तो पण लॅटिन वर्ड आहे, आणि कल्चर. ओके. तर दोन शब्दांवरून तो आलेला आहे. त्याचप्रमाणे सिल्व्हिकल्चर, सिल्व्हिकल्चर हा पण कोणता वर्ड आहे? लॅटिन वर्ड आहे.
आता इथून पुढे जे काही शब्द येतील, लॅटिन वर्ड असेल किंवा ग्रीक वर्ड असेल, ते सगळ्याचं काय करायचं तुम्ही एक एक पेज घ्यायचं किंवा एक छोटी हँडमेड डायरी असते ना, त्याचं एक पेज घ्यायचं. त्याच्यामध्ये असे कॉलम करायचे. असे म्हणजे एक पेज घ्यायचं, त्याच्यामध्ये असे 2 कॉलम करायचे. इथे लिहायचं लॅटिन वर्ड्स, इथे लिहायचं ग्रीक वर्ड्स, इथे लिहायचं फ्रेंच वर्ड्स आणि इथं अजून कोणते येतील ते XYZ पुढे असतील ते. मग लॅटिन वर्ड मध्ये लिहायचं बाबा हॉर्टिकल्चर लॅटिन वर्ड, सिल्व्हिकल्चर हा पण लॅटिन वर्ड. मग फ्रेंच वर्ड असतील ते फ्रेंचच्या तिथे लिहायचे, ग्रीक असतील तिथे ग्रीकच्या वर्ड लिहायचे आणि हे बघत राहायचं. आणि याच्यावरती आपल्याला 1 मार्क आहे. 1 मार्क आपल्याला खूप मोठी लीड मिळवून देतो, हे तुम्हाला माहितच असेल. त्याच्यामुळं हे लक्षात ठेवायचं. लॅटिन वर्ड आहे, ग्रीक वर्ड आहे आणि त्याचं काय होते, त्याची फोड काय होते. सिल्वीची फोड काय होते, तर फॉरेस्ट आणि ग्रोईंग. स्टडी ऑफ फॉरेस्ट किंवा ग्रोईंग ऑफ फॉरेस्ट इज कॉल्ड सिल्व्हिकल्चर. त्याचप्रमाणे सगळ्याचं लक्षात ठेवायचं, व्हिटिकल्चर, ओलिव्हिकल्चर सगळ्याचं. तर सिल्व्हिकल्चर काय आहे, द प्रॅक्टिस ऑफ कंट्रोलिंग अँड एस्टॅब्लिशमेंट ऑफ ग्रोथ, कंपोजिशन, हेल्थ अँड क्वालिटी ऑफ फॉरेस्ट टू मीट डायव्हर्स नीड्स अँड व्हॅल्यूज. ओके, लक्षात ठेवा. फॉरेस्ट आहे म्हणजे आपण त्याचा यूज कशासाठी करणारच. मग आपण कशासाठी यूज करणार फॉरेस्टचा, त्याच्या आपण यूज करणार त्यासाठी आपल्या सगळ्या ज्या नीड्स आहेत किंवा आपल्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या सगळ्या आपण फुलफिल करण्यासाठी आपण यूज करतो. म्हणजे आपण कोणतंही काम करतो, जसे कल्टिवेशन ऑफ फूड्स करत असू, कल्टिवेशन ऑफ व्हेजिटेबल्स करत असू, फ्लावर्स करत असतो, त्याला आपल्याला कुठेतरी यूज करायचं असतं किंवा आपल्या नीड्ससाठी आपण कुठेतरी त्याचा यूज करत असतो. मग प्रत्येक वेळी असं सांगायला नाही लागलं पाहिजे आपल्याला कसं की टू मीट डायव्हर्स नीड्स अँड व्हॅल्यूज, हे सगळीकडे लक्षात ठेवायचं. फक्त काय की सिल्वी आणि कल्चर, सिल्वी फॉरेस्ट, कल्चर कल्टिवेशन, ओएनोलॉजी वाईन मेकिंग, विटिकल्चर प्रोडक्शन अँड मार्केटिंग ऑफ ग्रेप्स. म्हणजे हे डोक्यातच बसलं पाहिजे आपल्या की विटिकल्चर म्हणजे काय, प्रोडक्शन अँड मार्केटिंग ऑफ ग्रेप्स. ऑइनोलॉजी वाईन मेकिंग, सिल्व्हिकल्चर फॉरेस्ट, हॉर्टिकल्चर लॅटिन वर्ड, त्यानंतर अर्बोरिकल्चर स्टडी ऑफ ट्रीज. म्हणजे झोपेतून जरी उठवलं आपल्याला कोणी आणि विचारलंय सांग रे अर्बोरिकल्चर म्हणजे काय, तरी आलं पाहिजे. एवढं आपण त्याच्यामध्ये म्हणजे ते आपल्याला समजून घ्यायचंय. मगअप नाही करायचंय. मगअप केलं तुमच्या गोष्टी कन्फ्युज होऊ शकतात. तुम्ही हे मनापासून शिकले ना की तुम्हाला माहिती आहे बाबा अर्बोरिकल्चर म्हणजे काय सांगितलं होतं मॅडमनी, हा अर्बोरी म्हणजे ट्रीज. मग तुम्हाला ते समजलंच पाहिजे. कोणीही कधीही आयुष्यात कधीही विचारलं, झोपेतून उठवून विचारू दे, नाही तर कधीही विचारू दे, आपल्याला आलंच पाहिजे. ओके, तर पुढे जाऊया. तर आता हे झालं आपलं ब्रांचेस बघितले आपण. आता आपण बघूया की क्लासिफिकेशन काय काय आहे हॉर्टिकल्चर प्लांट्सचं. तर इन जनरल आपण कॉमन क्लासिफिकेशन घेऊया. त्याच्यामध्ये अजून बरेच टाईप आहेत. क्लासिफिकेशन जवळजवळ 15-16 टाईपचं क्लासिफिकेशन आहे हॉर्टिकल्चरमध्ये. पण आज आपण थोडंसं जे वरती आहे ते घेऊया. म्हणजे फ्रुट्स मधलं थोडंसं 2-3 टाईप्स, व्हेजिटेबल मधले 2-3 टाईप्स आणि फ्लोरिकल्चर मधले 2-3 टाईप्स. तर जे मेन आहेत म्हणजे बेसिक आहेत ते पहिल्यांदा आपण उरकून घेऊया. त्याच्यानंतर आपण डिटेलमध्ये शिकणारच आहोत. पुढे जसे जसे आपली क्लास प्रोसीड होतील किंवा जसे जसे आपली बॅच प्रोसीड होईल तसं आपण पाहणारच आहोत. तर आता पहिल्यांदा आपण 3 टाईपचं क्लासिफिकेशन बघूया की बेस्ड ऑन सीझनल ग्रोथ सायकल, बेस्ड ऑन काइंड ऑफ स्टेम अँड बेस्ड ऑन स्टेम ग्रोथ. आता सीझनल ग्रोथ सायकल सगळ्यात पहिला कोणता आहे तर सीझनल ग्रोथ सायकल. त्याच्यामध्ये तुम्हाला सांगायची गरज नाहीये किंवा बघा आता आपण सीझन, तुम्हाला माहित असेल की आता आंब्याचा सीझन, मँगो कधी येतो, समर मध्ये येतो खाण्यासाठी. आपण त्याला म्हणणार का की हे सीझनल प्लांट आहे. सीझनल आहे का मँगो, नाहीये. म्हणजे सीझनल फ्रूट आहे, ते सीझनल फ्रूट आहे. सीझनल प्लांट आहे का, नाही. कारण मँगो त्याची लाईफ सायकल एका सीझन मध्ये पूर्ण करतं का, नाही करत. मँगो हे काय आहे, पेरिनियल आहे. पेरिनियल म्हणजे कसं, आज आपण आंब्याची एक रोप लावलं, ते रोप काय करतं 4 वर्षांनी आपल्याला फ्रूट देतं. ते 4 ते 12 वर्षापर्यंत आपल्याला फ्रूट देत राहतं आणि 12 वर्षानंतर हळूहळू ते डिक्लाइन होतं आणि 20 वर्षापर्यंत आपण म्हणू एक आंब्याचा बाग चालला टेंटेटिव्हली. म्हणजे असं नाही की चालतोच म्हणून, टेंटेटिव्हली आपण धरू की 20 वर्षापर्यंत एक बाग चालला आणि 20 वर्षानंतर तो बाग आपण काढून टाकतो. म्हणजे तिथे त्याची लाईफ सायकल संपते. मग इथून म्हणजे हे पहिलं वर्ष ते 20 वर्ष म्हणजे किती झाले, 20 वर्षाचा टेन्युअर झाला. म्हणजे हा एक सीझन झाला का, नाही. याच्यामध्ये किती 20 सीझन किंवा 20 वर्ष पास आउट झाली. म्हणजे हे काय आहे तर पेरिनियल आहे. ओके, म्हणजे मँगो काय आहे, पेरिनियल क्रॉप आहे. त्याची लाईफ सायकल एका सीझन मध्ये पूर्ण करतो का, नाही. ते सीझनल फ्रूट आहे, सीझनल प्लांट आहे का, नाही. हे लक्षात ठेवायचं, कन्फ्युज व्हायचं नाही सीझनल फ्रूट आणि सीझनल प्लांट मध्ये. तर आता लक्षात ठेवा सीझन ऑफ सीझनल ग्रोथ सायकल. तर पहिलं आहे अॅन्युअल्स, दुसरं आहे बायनियल्स आणि तिसरं आहे पेरिनियल्स. अॅन्युअल्स म्हणजे काय, जो त्याची लाईफ सायकल म्हणजे आज आपण सीड लावलं, कशाचं सीड लावलं आपण आज, आपण घेऊया आज टोमॅटो. टोमॅटोचं सीड लावलं तर टोमॅटो आज मी जुलैमध्ये टोमॅटो लावला. ओके,
आणि जून जुलै सप्टेंबर ऑक्टोबर पर्यंत मला टोमॅटो चालला, म्हणजे 4 महिन्याचा पिरियड आला. तर आज मी टोमॅटोचं सीड लावलं जुलैमध्ये आणि माझा टोमॅटोचा पूर्ण जो शेत आहे ते माझं 4 महिन्यामध्ये संपलं. म्हणजे माझं सीड पासून ते पुन्हा सीड पर्यंतचा प्रवास हा मला 4 महिन्यामध्ये कंप्लीट झाला. 4 महिन्याचा म्हणजे एक सीझन झाला. कोणता सीझन झाला? समजा रेनी झाला, की आपण त्याला खरीप सीझन म्हणतो. खरीप सीझन. एका सीझन मध्ये टोमॅटोने पूर्ण केलं ना त्याचं लाईफ सायकल फ्रॉम सीड टू सीड. मग त्याच्यामध्ये काय येतं? सीड आलं, जर्मिनेशन आलं, ग्रोथ आली, फ्लावर प्रोडक्शन आलं, फ्रूट प्रोडक्शन आलं, हार्वेस्टिंग आलं, पुन्हा त्या सीड फ्रूट मधून सीड एक्स्ट्रॅक्ट करणं झालं. या सगळ्याला काय म्हणतो आपण? त्याची ग्रोथ सायकल कम्प्लीट झालं म्हणून. मग ते कधी काय आहेत? अॅन्युअल्स. अॅन्युअल्स एक्झाम्पल आता आपण बघायचे काय आहेत? हे फ्लावर्सचे एक्झाम्पल आहेत बघा. अॅन्युअल्स मध्ये फ्लावर्स कोणते आहेत? तर झिनिया, कॉस्मॉस, पिटुनिया आणि आयपोमिया हे काय आहेत? अॅन्युअल्स आहेत. आता हे मी इथं फ्लावर्स एक्झाम्पल घेतले कारण हे लक्षात ठेवायला अवघड आहे. आपण फ्रुट्सचं किंवा फ्लावर्सचं आपल्याला समजून जाते कारण आपण ते पाहिलेलं असतं, आपण ते बघितलेलं असतं, डोळ्याने बघितलेलं असतं. त्यामुळे आपल्याला समजतं की हा हे सीझनल आहे, हे सीझनल आहे. पण आपलं कन्फ्युजन कुठे होते? फ्लावर्समध्ये. कारण आपण सगळ्याच प्रकारचे फ्लावर बघत नाही. आता झिनिया, कॉस्मॉस असेल, पिटुनिया असेल, आयपोमिया आहेत, हे अॅन्युअल फ्लावर्स आहेत. ते आपल्याला मार्केटमध्ये भेटत नाहीत किंवा मार्केटमध्ये दिसत नाहीत किंवा हे आपण कमर्शियल स्केलला प्रोड्यूस करत नाही. मग हे आपण कन्फ्युज होतो इथं की यार ह्यांनी विचारलंय झिनिया, झिनिया काय आहे, काय आहे? हे तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे की अॅन्युअल्समध्ये झिनिया हे एक छोटंसं प्लांट आहे की त्याची लाईफ सायकल एका वर्षात, एका सीझन मध्ये पूर्ण केलं. मग झिनिया, कॉस्मॉस, पिटोनिया आणि आयकोमिया हे त्याचे एक्झाम्पल्स आहेत, हे लक्षात ठेवा. आणि हे जर म्हणजे वेगळे एक्झाम्पल याच्यासाठी घेतलेत की ते लक्षात राहिले पाहिजे. टोमॅटो असेल, पोटॅटो असेल, ब्रिंजल, चिली हे पण एक्झाम्पल आहेत अॅन्युअल्सचे. ओके. आता बायनियल्स. बायनियल्स म्हणजे काय? जे त्यांची लाईफ सायकल 2 सीझन मध्ये किंवा 2 वर्षामध्ये पूर्ण करतात. इयर ऑर सीझन. याच्यामध्ये कसं असतं की आता आपण बघू शकतो की हे एक सीझन मध्ये काय होतं की आपण सीड लावतो. एका सीझनला सीड लावतो आणि दुसऱ्या सीझनला काय होतं की ते पहिल्या सीझन मध्ये फक्त त्याची व्हेजिटेटिव्ह ग्रोथच कम्प्लीट करते. म्हणजे आता हे कॅरेट आहे. कॅरेट आहे किंवा ओनियन आहे. हे 2 एक्झाम्पल आहेत. तर आपण मी काय केलं की आज नोव्हेंबर मंथ आहे. नोव्हेंबर टू डिसेंबर काय झालं की त्याचं फक्त त्यांनी त्याची लिफी ग्रोथच कम्प्लीट करून घेतली. म्हणजे काय? सीड लावलं मी नोव्हेंबरला. त्यांनी नंतर फक्त जर्मिनेशन सीड लावलं, मग त्यांनी जर्मिनेशन केलं, नंतर त्याची ग्रोथ झाली आणि त्यांनी ट्युबर प्रोड्यूस केले. ओके. एवढं झालं त्याचं. पण त्यांनी पुन्हा सीड प्रोडक्शन करायला त्याला तेवढा सीझन पुरेसा नाहीये. मग त्याला आपल्याला अजून जास्त काळ फील्डमध्ये ठेवावं लागतं. ट्युबर प्रोडक्शन झाल्यानंतर पुन्हा मग त्याचं बोल्टिंग होतं किंवा त्याला सीड स्टॉक येतो. त्याच्यानंतर त्याचं सीड प्रोडक्शन होतं. मग त्याला आता 2 सीझन होतात. म्हणजे डिसेंबर पासून परत जानेवारी फेब्रुवारी पर्यंत जातोय आपण. म्हणजे जनरली बघितलं तर कॅरेट किती 1 ते 1.5 महिन्याचा क्रॉप आहे. म्हणजे 1.5 ते 2 महिन्यामध्ये कॅरेट आखची आपण ट्युबर्स हार्वेस्ट करतो. जर सीड हार्वेस्ट करायचं असेल तर आपल्याला त्याला 4 महिने किंवा 6 महिने ठेवावं लागतं. म्हणजे काय होतं की त्याचं सीझन एक्सटेंड होतं किंवा 2 सीझन मध्ये ते प्रोडक्शन करतात. एका सीझन मध्ये फक्त व्हेजिटेटिव्ह ग्रोथ होते आणि एका सीझन मध्ये रिप्रोडक्टिव्ह ग्रोथ होते. म्हणजे सीड प्रोड्यूस होतं. त्याला आपण काय म्हणतो? बायनियल्स. तर त्याचे एक्झाम्पल कोणते आहेत? कॅरट, ओनियन आणि शुगर बीट. हे लक्षातच ठेवायचे एक्झाम्पल. बायनियल्सचे एक्झाम्पल लक्षात ठेवायचे. अॅन्युअल्स असतील किंवा बायनियल्स असतील किंवा पेरिनियल्स असतील, सगळ्याचं एक्झाम्पल लक्षातच ठेवायचं. आपल्याला माहितच पाहिजे. उद्या त्यांनी जर विचारलं विच ऑफ द फॉलोइंग इज द अॅन्युअल क्रॉप आणि खाली तुम्हाला असे हे दिले एक्झाम्पल्स दिले की झिनिया, रोज, ग्लिसिडिया, क्रायसॅन्थेमम. मग तुम्हाला माहित पाहिजे की झिनिया हे अॅन्युअल आहे. ओके. बायनियल्स मध्ये विचारलं की समजा विच ऑफ द फॉलोइंग इज द बायनियल क्रॉप, विच ऑफ द असंही विचारू शकतात की खालील विच ऑफ द फॉलोइंग कम्प्लीट इट्स लाईफ सायकल इन 2 सीझन और 2 इयर्स इज नोन ॲज. मग तुम्हाला माहित पाहिजे की ते बायनियल आहे. किंवा एक्झाम्पल विचारलं तुम्हाला माहित पाहिजे कॅरेट आहे, ओनियन आहे किंवा शुगर बीट आहे. असं समजतंय ना सर्वांना? जास्त फास्ट नाही ना होतंय? एकदा सांगा समजतंय ना सर्वांना? मग आपण पुढे जाऊया. चलो. समजत असेल असं गृहीत धरते मी आणि जाऊया पुढे आता. पेरिनियल्स. आता पेरिनियल्स म्हणजे मला सांगितलं असं मँगो जो त्याची लाईफ सायकल एका सीझन मध्ये किंवा एका वर्षात पूर्ण करत नाही, त्याला त्याची लाईफ सायकल पूर्ण करायला 1 किंवा त्याच्यापेक्षा जास्त सीझन लागतो. त्याला आपण काय म्हणतो? पेरिनियल. पेरिनियल मध्ये सगळे जे वुडी प्लांट्स आहेत किंवा ट्रीज आहेत ते सगळे कशामध्ये येतात? पेरिनियल्स मध्ये येतात. ओके. लक्षात राहील ना सगळ्यांना? हे याच्यावरती प्रश्न असतो
अॅन्युअल्स, बायन्युअल्स, लाईफ सायकल कंप्लीट म्हणजे लाईफ सायकलचे जे आहेत अॅन्युअल्स म्हणजे काय, बायन्युअल्स म्हणजे काय, त्याची डेफिनेशन विचारतात. कोणत्या सीझन मध्ये कंप्लीट झालंय, एका सीझन मध्ये झालं तर अॅन्युअल्स, 2 सीझन मध्ये झालं तर बायन्युअल्स आणि मोर दॅन 1 सीझन असेल तर पेरिनियल्स. हे लक्षात ठेवायचं. इथे एक्झाम्पल्स बघा. बायन्युअल्स मध्ये काय येणार, बीट, टर्निप्स आणि कॅरट्स. पेरिनियल्स मध्ये काय काय येणार, ट्रीज, डेली लीव्स आणि ग्रासेस. तुम्ही म्हणाल मग तुम्ही म्हणले पेरिनियल्स मध्ये फक्त वुडी प्लांट्स येतात आणि तुम्ही तर ग्रासेसचे एक्झाम्पल देताय, असं का? तर लक्षात ठेवा, ग्रासेस मध्ये आपण समजा आता आज आज ग्रासचं सीड टाकलं तर ते लगेच सीड प्रोडक्शन करते का पुढच्या सीझनला किंवा ह्या सीझनला? नाही ना, त्याची लाईफ सायकल चालूच असते. कारण ते क्रीपरने असतात किंवा त्यांच्या ज्या रूट्स असतात, रायझोम्स असतात, त्यांनी ते प्रोपगेट होत राहतात आणि त्यांचं सीड प्रोडक्शनला वेळ लागते त्यांना. म्हणून ते ग्रासेस कशामध्ये येतात, पेरिनियल्स मध्ये येतात. अॅन्युअल्स मध्ये बघा, लक्षात ठेवा, सनफ्लावर आहे, बीन्स, पीज, मस्टर्ड, मेज, राईस, जे कॉमन क्रॉप्स आहेत आपले, जे एका 4 महिन्यामध्ये किंवा 6 महिन्यामध्ये कंटिन्यू करतात त्यांची लाईफ सायकल सीड टू सीड, त्यांना म्हणायचं अॅन्युअल्स. सिंपल सिंपल म्हणजे आपल्या भाषेत आपण लक्षात ठेवायचं. आपल्याला समजलं महत्वाचं आहे. आपल्याला समजलं तर आपण परीक्षेत लिहू शकतो आणि आपण परीक्षेत लिहिलं तर आपल्याला मार्क मिळू शकतो. एवढं लक्षात ठेवायचं. त्यांची डेफिनेशन काही असली म्हणजे काही काही सायंटिफिक डेफिनेशन आहेत ते आपल्याला लक्षात ठेवावंच लागतील, पण असं नाही का सगळंच सायंटिफिक लक्षात ठेवायला गेलं तर काही काही नाही राहत. मग त्यावेळी कसं काही ट्रिक्स बनवायला लागतील आपल्याला, किंवा काही आहे की ज्याचे आपण कोडिंग करू एखाद्या एक्झाम्पल्सचं. अशा पद्धतीने आपण सगळं या बॅचमध्ये ट्रिक्स आणि कोडिंग पण घेणार आहोत. कारण हॉर्टिकल्चरमध्ये आपण व्हरायटीज पण आपल्याला लक्षात ठेवायला लागतात, मग त्याचं आपण ट्रिक्सच्या माध्यमातून त्या लक्षात ठेवतो किंवा कोडिंगच्या माध्यमातून लक्षात ठेवतो. हे सगळं आपण आपल्या या बॅचमध्ये शिकणार आहोत. पुढे जसं जसं जाऊ तसं तसं तुम्हाला समजेलच की आपण अजून काय काय नवीन नवीन शिकणार आहोत किंवा जे काही जुनं आहे त्याला किती इंटरेस्टिंग पद्धतीने शिकणार आहोत ते आपण बघणार आहोत पुढे. तर चला, सो नेक्स्ट आहे क्लासिफिकेशन बेस्ड ऑन द काइंड ऑफ स्टेम. ओके, आता बेस्ड ऑन स्टेम टाईप. बेस्ड ऑन स्टेम टाईप म्हणजे काय, तर हॉर्टिकल्चर प्लांट्स हे 3 त्याच्यामध्ये क्लासिफाय केले जातात, हर्ब्स, श्रब्स आणि ट्रीज मध्ये. ओके, आता हे तुम्हाला माहित असतात, हर्ब्स, श्रब्स आणि ट्रीज. मग हे जसं सांगितलं, ज्यांचं ट्रंक मोठं आहे किंवा जे वुडी प्लांट्स आहेत ते कोण आहेत, ट्रीज आहेत. श्रब्स म्हणजे काय असतात, असे स्मॉल. तुम्ही पुदिन्याचं झाड बघितलं का तुमच्या घरी, पुदिना असेलच ना, त्याला काय म्हणतो आपण, हब म्हणतो. हब म्हणजे काय, त्याचं आपण स्टेम जर बघितलं ते आपल्याला वुडी जाणवतं का किंवा असं हार्ड स्टेम आहे असं जाणवतं का, नाही. ते काय आहे, स्मॉल प्लांट आहे, त्याचं सॉफ्ट आहे, नॉन वुडी स्टेम आहे आणि ते काय पॉटमध्ये, पॉटेड प्लांट आहे. म्हणजे आपण पुदिन्याला काही मोठ्या खड्ड्यामध्ये घेऊन लावतो का, नाही, तर छोट्याशा कुंडीमध्ये लावतो. म्हणजे ते काय पॉटेड प्लांट आहे आणि ते एक छोट्या सीझन मध्ये त्याची लाईफ सायकल कम्प्लीट करतं. अॅन्युअल ब्रीडिंग प्लांट आहे आणि त्याचे एक्झाम्पल काय कोणतं आपण घेऊ शकतो, पुदिना. पुदिना माहित असेल ना, मिंट. मिंट कशामध्ये येते, हर्ब्स मध्ये येते. ओके, तर श्रब्स म्हणजे काय आहेत, तर स्मॉल वुडी प्लांट्स आहेत. म्हणजे हे वुडी प्लांट्स आहेत पण मोठे आहेत का, नाही. त्यांची हाईट कशी, ते छोटी असते, रेस्ट्रिक्टेड असते. अबाउट 1 ते 2 फीट पर्यंत त्यांची हाईट रेस्ट्रिक्टेड असते. त्याला म्हणून आपण काय म्हणतो, स्मॉल वुडी प्लांट्स. त्यांना काय असं मेन ट्रंक नसतं. म्हणजे आता हे पहा, हे काय ट्री, ह्याला कसं हे मेन ट्रंक आहे आणि त्याच्यानंतर हा एवढा मेन ट्रंक झाल्यानंतर इथून पुढे असे हा मेन ट्रंक आहे इथून खालचा आणि इथून पुढे असे ब्रांचेस फुटले म्हणून हा काय झाला, ट्री झाला. आणि हा आता हब, हा काय श्रब. श्रब म्हणजे काय, आता ह्याचं हे मेन टर्म दिसते का, नाही. तर ही जी लेवल आहे सॉइलची, इथूनच त्याला असे ब्रांचेस फुटले आहेत आणि त्या ब्रांचेस नंतर पुढे जाऊन हा असा त्याचा शेप तयार झालाय. ओके, ह्याला म्हणायचं काय, श्रब्स. आता बघा त्याची डेफिनेशन बघा, श्रब्स काय आहे, स्मॉल वुडी प्लांट्स विदाउट मेन ट्रंक अँड विथ ब्रांचेस अरायझिंग फ्रॉम द ग्राउंड लेवल. ओके, दे आर लार्जर दॅन हर्ब्स अँड स्मॉलर दॅन ट्रीज. हब म्हणजे काय, छोटा पॉटेड प्लांट आहे. श्रब्स म्हणजे काय, त्याच्यापेक्षा मोठे आहे पण ट्री पेक्षा छोटे. मग आपण असं लक्षात ठेवायचं. पहिल्यांदा हब येतात, जे छोटे पॉट मध्ये लावतो आपण, त्याची एका सीझन मध्ये असं लाईफ सायकल कम्प्लीट होते आणि त्याला वुडी प्लांट नसतं, वुडी स्टेम नसतं. ते काय झालं, हब. आता श्रब म्हणजे काय, छोटस. जसं तुम्ही तुमच्या घरी बघू शकता, की मोगरा असेल किंवा आपण काय म्हणतो, जस्टिसिया पाहिला असेल तुम्ही, जस्टिसिया किंवा डुरांटा. जेव्हा आपण जातो ना बागेमध्ये, त्या छोटे छोटे पाचे कडेने लावलेले असतात, रस्त्याच्या कडेने असतात, असे छोटे छोटे प्लांट असतात जे आपल्या कमरेच्या हाईटला येतात, तिथपर्यंत येतात. त्यांना आपण काय म्हणतो, हब्स म्हणतो. कारण त्यांचं कसं असतं की
खालूनच त्यांच्या ब्रांचेस फुटतात अशा, आणि वरती फक्त त्यांचं असतं की छोटी छोटी पानं आणि फुलं डेव्हलप करायची, ते म्हणजे काय झाले श्रब्स. आणि ट्रीज, ट्रीज म्हणजे काय, मोठे मोठे, म्हणजे जसं तुम्ही बघू शकता आता ट्रीज मध्ये आपण गोल्डन रॉड, कधी गार्डन मध्ये गेलं बघितलं का, एकच छोटं एकच स्पेसिमेन ट्री असतं, जसं मध्ये लावलेलं असतं, ज्याला पिवळ्या कलरचे छानसे फ्लावर्स येतात, आणि त्याच्याकडे छोटे छोटे झाडं असतात, छोटे छोटे असे वेगवेगळ्या लेवल्स मध्ये लावले असतात, वेगवेगळ्या हाईट मध्ये लावलेले असतात. मग ते जे मेन असतं, जे मोठं असतं, आपल्या हाईट पेक्षा मोठं असतं, त्याला म्हणायचं ट्रीज. हे झालं बेसिक. बेसिक म्हणजे काय, आपण असं थंब रूल म्हणतो ना, डेफिनेशनचा थंब रूल. थंब रूल म्हणजे काय, हब म्हणजे छोटं, जे कोंडीत लावतो. श्रब म्हणजे काय, जे कमरेच्या हातपर्यंत येतं, आणि जे कमरेपेक्षा वर त्याला काय म्हणायचं, ट्री. हे काय झालं असं थंब रूल. पण त्याचे बेसिक डेफिनेशन इथे पहा, स्क्रीनवर दिसतात तुम्हाला. हाऊस म्हणजे काय, स्मॉल प्लांट विथ सॉफ्ट नॉन वुडी स्टेम. श्रब्स म्हणजे काय, स्मॉल वुडी प्लांट बट विदाउट मेन ट्रंक. आणि ट्रीज म्हणजे काय, वुडी प्लांट विथ मेन ट्रंक. ओके, ह्या झाल्या सायंटिफिक डेफिनेशन. आणि थंब रूल मी सांगितलं तसा, छोटं मोठं मोठं असं करत जायचं. ओके, तर आता पुढे जाऊया. एवढं सगळं पाहिलं, रामायण महाभारत झालं, पण प्लांट्स म्हणजे काय हेच माहित नसेल तर कसं होईल ना. प्लांट्सची डेफिनेशन काय होईल, प्लांट्स आर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. ओके, विदाउट कॉन्शियसनेस और मोबिलिटी. आता सगळेच लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत. ओके, आता मॅन हा पण लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे, पण त्याला कॉन्शियसनेस आहे, जाऊ शकतो, इथून इथं जाऊ शकतो, इथून इथं जाऊ शकतो. ट्रीज जाऊ शकतात का, नाही. किंवा प्लांट जाऊ शकतो का, प्लांट्स काय लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत, पण त्यांना फिलिंग्स आहेत का, नाहीयेत. ते एका जागेवरून दुसऱ्या जागी जाऊ शकतात का, नाही. मग ते काय झाले, प्लांट झाले. मग ग्रीन प्लांट्स आर एसेन्शियली लिव्हिंग फॅक्टरीज that produce their own food and serve directly or indirectly as the source of food and support to nearly all other living organisms. म्हणजे आपल्या इथे प्लांट काय आहेत, ऑटोट्रॉप आहेत. ऑटोट्रॉप माहिती आहेत ना, ऑटोट्रॉप म्हणजे काय, ते स्वतःच अन्न स्वतःच बनवतात, म्हणजे फोटोसिंथेसिसने ते स्वतःच अन्न स्वतःच बनवतात. ते करतात, CO2 घेतात, वॉटर असतात, आणि याचा यूज करून ते काय करतात, ग्लुकोज आणि ऑक्सिजन. ग्लुकोज हे त्यांचं फूड झालं. म्हणजे ग्लुकोज ते कशामध्ये साठवतात, फ्रुट्समध्ये साठवतात, पानांमध्ये साठवतात, ट्रंकमध्ये साठवतात, ट्युबर्समध्ये साठवतात. मग आपण काय करतो, आपण मॅन म्हणून काय करतो, आपण त्यांचे फ्रुट्स खातो, फ्लावर्स खातो, आणि तेच आपण ऍज अ सोर्स ऑफ एनर्जी म्हणून आपल्यासाठी यूज करतो ना. मग एक लक्षात ठेवायचं, ते काय फॅक्टरी आहेत, कारण प्रोडक्ट कुठे बनते, फॅक्टरीमध्ये, आणि मग तो आपण यूज करतो. मग प्लांट काय प्रोडक्ट आहेत, फॅक्टरी आहेत, ते काय बनवतात, प्रोडक्ट बनवतात. जसं की टोमॅटो हा प्लांटचा प्रोडक्ट झाला, ब्रिंजल हा त्यांचा प्रोडक्ट झाला, तो आपण घेतो आणि स्वतःचा अन्न म्हणून यूज करतो, आणि त्याच्यावरून आपल्याला एनर्जी मिळते, आणि त्या एनर्जीमुळे आपण आपल्या बाकीच्या ऍक्टिव्हिटीज करू शकतो. मग ग्रीन प्लांट्स आर एसेन्शियली लिव्हिंग फॅक्टरीज which produce their own food and serve directly or indirectly as a source of food and support for nearly all other living organisms is called as plants. Okay, ही बेसिक डेफिनेशन आहे प्लांट्स. आता पुढे जाऊया. मग अशा आपण बघितलं बेस्ड ऑन सीजनल ग्रोथ, बेस्ड ऑन स्टेम टाईप. आता बेस्ड ऑन स्टेम ग्रोथ, म्हणजे त्यांची ग्रोथ कशी होते त्याच्यावरून आपण प्लांटचे टाईप, वेगवेगळे टाईप बघणार आहोत. आता इरेक्ट प्लांट्स, इरेक्ट म्हणजे काय, सरळ सरळ ग्रो होतात, त्यांना म्हणायचं इरेक्ट प्लांट. क्रिपर म्हणजे काय, जे असे जमिनीवरती पसरलेले असतात, क्लिपर्स, त्यांना म्हणायचं हे क्रिपर्स, जमिनीवरती पसरतात, आडवे पसरतात. क्लाइंबर्स म्हणजे काय, जे वर चढतात, ज्यांना सपोर्टची गरज असते, त्यांना म्हणायचं क्लाइंबर्स. आणि डिकंबल, डिकंबल म्हणजे काय, लेईंग डाऊन, ते असे पडलेले असतात. तुम्ही भुईमुगाचं झाड बघितले ना, लेईंग डाऊन, ते कसं जमिनीला असं समांतर वाढत जातं. पसऱ्या भुईमुग वगैरे असं काहीतरी म्हणतात त्याला, मला एवढं माहित नाही, पण तसं पीनट तो कसा असं पसरतो खाली. मग ते काय, डिकंबंट म्हणजे लेईंग डाऊन, जे जमिनीवर असे झोपलेले असतात, त्यांना म्हणायचं डिकंबंट प्लांट्स. इरेक्ट प्लांट म्हणजे लक्षात ठेवा, जे सरळ ग्रो होतात. जसं की आपण म्हणू शकतो इरेक्ट म्हणजे जे फ्रूट ट्रीज येतात, फ्रूट ट्रीज, पेरेनियल्स, ते म्हणायचं इरेक्ट ग्रोईंग प्लांट्स. ओके, क्रिपर्स मध्ये एक्झाम्पल लक्षात ठेवा, स्ट्रॉबेरी. स्ट्रॉबेरी बघा एक दिसते ना खाली, क्रिपर. मग ती कसं जमिनीला अशी जमिनीवरती पसरलेली असते. आपण कधी महाबळेश्वरला गेलाय का, ते असं रेस्ड बेड असतं स्ट्रॉबेरीचं, इथे लावलेली असते, आणि स्ट्रॉबेरी अशी खाली खाली अशी ग्रो होते इकडं त्या बेडवरती, बरोबर ना. म्हणून स्ट्रॉबेरीला मल्चिंग वरती का ग्रो करतात, कारण ती क्रिपिंग नेचर आहे तिचं, म्हणजे अशी पसरत जाते खाली अशी 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 सगळीकडून. म्हणून क्रिपरचं एक्झाम्पल काय आहे, स्ट्रॉबेरी, हे लक्षात ठेवायचं. आणि अजूनही बरेच एक्झाम्पल आहेत, ते आपण पुढे पाहणार आहोत. आता जस्ट लक्षात ठेवा स्ट्रॉबेरी. क्लाइंबर्स, क्लाइंबर्स म्हणजे काय, त्यांना असे हुक्स असतात किंवा रूट्स असतात, जे चढतात, दुसऱ्या झाडाचा सपोर्ट घेतात, आणि त्याच्यावरती ते स्वतःला चढवून घेतात, म्हणजे क्लाइंबर्स. क्लाइंबर्स सिंपल लक्षात ठेवायचं, क्लाइंबर म्हणजे काय, चढायचं आपल्याला झाडावरती किंवा कशावरती, जो चढतो दुसऱ्या झाडावरती त्याला म्हणायचं क्लाइंबर्स.
त्याच्यामध्ये एक्झाम्पल कोणतं येईल? पेपर वाईन. ब्लॅक पेपर माहिती आहे ना, जसं हे कोकोनटचं झाड असतं, जे कोकणामध्ये बघा प्रॅक्टिस केली जाते, असं कोकोनटचं झाड असतं आणि मग इथे एक ब्लॅक पेपर लावतात, इथे एक ब्लॅक पेपर लावतात, मग ते ब्लॅक पेपर हळूहळू आहे त्या झाडावरती चढते. मग आणि इथं रूट्स असतात ते त्याला अटॅच करून ठेवतात, त्या वाईनला असं त्या कोकोनटच्या झाडाशी अटॅच करून ठेवतात. मग हे काय करते? क्लाइंब करते, म्हणजे चढते त्या कोकोनटच्या झाडावरती. मग त्याला काय म्हणायचं? क्लाइंबर्स. ज्यांना सपोर्ट लागतो ग्रोथ होण्यासाठी किंवा कोणताही सपोर्ट लागतो त्याला म्हणायचं क्लाइंबर्स. एक्झाम्पल कोणतं आहे? पेपर वाईन. डिकम्बन्स म्हणजे द प्लांट्स विच ले डाऊन ऑन अर्थ, दे आर कॉल्ड एज रिकम्बंट प्लांट्स. त्याचं एक्झाम्पल कोणतं आहे? पीनट. ओके, आता हे झालं सगळं फ्रुट्सच्या रिलेटेड. आता आपण येऊया क्लासिफिकेशन ऑफ व्हेजिटेबल्स. ओके, त्याच्यामध्ये पण 3 टाइप्स आहेत, जसं आपण मगाशी बघितलं तसं. बेस्ड ऑन लाईफ सायकल, बेस्ड ऑन इटेबल ऑर इकॉनॉमिक पार्ट अँड बेस्ड ऑन देअर अडॅप्टेशन. आता ह्याच्यामध्ये भरपूर टाइप्स आहेत अजून खाली, पण सध्या आपण 3च पाहूया. आणि जसं जसं आपण पुढे जाणार आहोत तर त्याचं आपण अजून डिटेलमध्ये शिकणार आहोत. आता एवढं. आता हे मगाशी सांगितलं असं बघा, अॅन्युअल्स, बायन्युअल्स आणि पेरेनियल्स. आता का मगाशी आपण मिक्स्ड एक्झाम्पल्स घेतले होते, आता इथे फक्त व्हेजिटेबल आहे म्हणून आपण इथं फक्त व्हेजिटेबल्सचं एक्झाम्पल घेतो. अॅन्युअल्स मध्ये आपण इथे लिहून घेऊया टोमॅटो. ओके, बायनियल्स मध्ये काय? कॅरेट आणि शुगर बीट. आणि पेरेनियल्स मध्ये काय ना? ॲस्पॅरेगस आणि हॉर्स रॅडिश. हे लक्षात ठेवायचे एक्झाम्पल. मगाशी सांगितलं डेफिनेशन. अॅन्युअल्स म्हणजे काय? विच कम्प्लीट देअर लाईफ सायकल इन 1 सीझन. बायनियल्स म्हणजे काय? विच कम्प्लीट देअर लाईफ सायकल इन 2 सीझन ऑर 2 इयर. आणि पेरेनियल्स मीन्स मोर दॅन 1 इयर ऑर मोर दॅन 1 सीझन. त्याच्यामध्ये ॲस्पॅरेगस आणि हॉर्स रॅडिश. ओके, सो नेक्स्ट आहे बेस्ड ऑन एडिबल और इकॉनॉमिक पार्ट. एडिबल आणि इकॉनॉमिक पार्ट म्हणजे काय? जो आपण खाण्यासाठी यूज करतो. म्हणजे बेसिक थंब रूल काय याचा? थंब रूल काय आपला? की जो पार्ट मी खातो तो त्याचा इकॉनॉमिक पार्ट, किंवा मी खाते तो त्याचा एडिबल पार्ट. ओके, तर पॉड्स आपण कशाच्या खातो? तर पहा, पीज आहे किंवा पीज आणि बीन्स आहे, त्याचे आपण एडिबल पार्ट कोणता आहे? आपण त्याचे पॉड्स खातो. आपण त्याचे लिव्स खातो का? नाही. त्याचे रूट्स खातो का? नाही. मग ज्याचे आपण पॉड खातो तो त्याचा एक एडिबल पार्ट. हे थंब रूल लक्षात ठेवायचा. उद्या तुम्हाला एक्झाम मध्ये गेला तुम्ही आणि तुम्हाला क्वेश्चन आला की पीचा एडिबल पार्ट कोणता, तर तुम्ही तिथं लिव्स लिहिणार का? नाही. तुम्हाला माहिती आहे आपण पीजचं काय खातो? तर पॉड असते, त्या पॉडमध्ये जे काही दाणे असतात ते आपण खातो. मग पॉडचं एक्झाम्पल कोणतं? पीज अँड बीन्स. रूट्सचं एक्झाम्पल कोणतं येणार मग? कॅरेट आणि रॅडिश, कारण ते रूट व्हेजिटेबल आहेत ना, ते जमिनीच्या आतमध्ये येतात आणि आपण त्याचं रूट खातो. त्याचे लिव्स खातो का कॅरेटचे? रॅडिशचे लिव्स खातो का? नाही. त्याचं काय खातो? रूट्स खातो. मग रूट्सचे एक्झाम्पल काय येणार? कॅरेट अँड रॅडिश. आता बल्ब, आपल्याला माहिती आहे वेल नोन एक्झाम्पल बल्ब. ओनियन डे टू डे लाईफ मध्ये आपण यूज करतो, मग त्याचा एडिबल पार्ट कोणता? बल्ब. ट्युबरचा कोणता? आता ह्याच्यामध्ये स्टेम ट्युबर आणि रूट ट्युबर असे 2 टाईप पडतात. स्टेम ट्युबर मध्ये येतं पोटॅटो आणि रूट ट्युबर मध्ये येतं स्वीट पोटॅटो. ओके, ही एक्झाम्पल लक्षात ठेवायची. ह्याच्यामध्ये टाईप आहेत स्टेम ट्युबर आणि रूट ट्युबर. ट्युबर म्हणले की 2 टाईप, स्टेम म्हणले की पोटॅटो, रूट म्हणले की स्वीट पोटॅटो. हे लक्षात ठेवायचं. बल्ब म्हणले की ओनियन, रूट म्हणले की कॅरेट रॅडिश आणि पोटॅटो म्हणले की पीज अँड बीन्स. आणि ग्रीन्स म्हणजे काय? लिव्स. ओके, त्याच्यामध्ये कोणतं येतं? ॲमॅरॅन्थस किंवा फेनुग्रीक, स्पिनॅच, पालक, हे सगळे कशामध्ये येतात? ग्रीन्सचे एक्झाम्पल आहेत. ओके, आता हे आपण डिटेलमध्ये घेणार आहोत अजून नंतर. आता पण एक थंब रूल तुम्हाला कळाला ना, जे आपण खातो किंवा ज्याचा आपण कमर्शियली यूज करतो त्याला आपण काय म्हणतो? एडिबल और इकॉनॉमिक पार्ट. याच्यावरती एक प्रश्न असणारच. नंतर आहे अडॅप्टेशन. अडॅप्टेशन म्हणजे कोणत्या सीझनला ग्रो होतात किंवा कोणत्या सीझनला ते अडॅप्ट करू शकतात, त्याच्यावरती त्याचा टाईप पडतो. तर आता वेल नोन लक्षातच ठेवायचं. कॅबेज, कॉलीफ्लॉवर, शुगर बीट, रॅडिश किंवा असे जे कूल सीझन क्रॉप आहेत जे रबी सीझनला येतात ते सगळे, म्हणजे रबी सीझन म्हणजे जे आपण सोईंग आपण काय करतो? ऑक्टोबर ते डिसेंबरच्या दरम्यान करतो. ओके, ते सगळे काय येणार? कूल सीझन मध्ये येणार. वॉर्म सीझन म्हणजे काय? ज्याचे सोईंग आपण फेब्रुवारी पासून जुलै पर्यंत करतो. आता हे जे ओक्रा आहे ते आपण ऑल इयर घेतो. एक प्लांट ते पण आपण ऑल इयर घेऊ शकतो. ओनियन आहे, ओनियन आपण काय ऑल इयर घेऊ शकतो का? फक्त रबी आणि खरीप मध्ये घेऊ शकतो. ओके,
वॉर्म सीझन आणि कूल सीझन. वॉर्म सीझन आणि कूल सीझन म्हणजे याच्यामध्ये टेम्परेचर रेंज असते. वॉर्म सीझन म्हणजे त्यांचं टेम्परेचर रेंज त्यांना मीन ऑप्टिमम टेम्परेचर. ऑप्टिमम म्हणजे की त्याच्यामध्ये ते बेटर ग्रो करू शकतात. ते 20 ते 30 डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान असतं. त्यांना म्हणायचं वॉर्म सीझन व्हेजिटेबल्स. आणि कूल सीझन मध्ये त्यांचं कसं की ऑप्टिमम टेम्परेचर त्यांना 5 to 15 डिग्री सेल्सिअस पर्यंत चालते. म्हणजे हे ऑप्टिमम आहे त्यांच्या ग्रोथसाठी. ते आहेत कूल सीझन क्रॉप्स. आणि वॉर्म सीझन म्हणजे काय ऑप्टिमम टेम्परेचर रेंज असते त्यांची 20 ते 30 डिग्री सेल्सिअस पर्यंत. आता आपण फ्रुट्स बघितले, व्हेजिटेबल्स बघितले, आता येऊया ऑर्नामेंटल प्लांट्स वरती. आता ऑर्नामेंटल प्लांट्स त्याच्यामध्ये 2 टाईप आहेत परत क्लासिफिकेशन. हर्बेशियस ऑर्नामेंटल्स आणि वुडी ऑर्नामेंटल्स. आता सगळीच फुलझाडं असतात ती काही छोटी श्रब सारखी नसतात आणि सगळीच काही अशी मोठी पण नसतात झाडासारखी. म्हणजे ते दोन्हीकडे मोडतात, हर्बेशियस मध्ये पण नाही वुडीमध्ये पण. तर आता याच्यामध्ये बघूया फ्लॉवरिंग आणि नॉन फ्लॉवरिंग असे 2 टाईप असतात. तर हर्बेशियस ऑर्नामेंटल प्लांट आता मग हे जसं सांगितलं हर्बेशियस म्हणजे काय असतं तर सॉफ्ट असतं, सॉफ्ट वुडी स्टेम असतं त्यांचं. ते कोण येणार हर्बेशियस मध्ये. आणि त्यांचा मेन रंग असतो आणि त्याच्यानंतर असं हार्ड वूड असते, ते येतं वुडी ऑर्नामेंटल प्लांट्स मध्ये. आता हर्बेशियस ऑर्नामेंटल प्लांट्स लक्षात ठेवा, झिनिया आहे, मारीगोल्ड आहे, लिली, ट्युलिप आणि ऑर्किड्स. तर हे झिनिया तुम्ही पाहिले की नाही ते मला माहित नाही, पण लिली, ट्युलिप्स आणि हे मारीगोल्ड तुम्ही पाहिलं असेल सगळ्यांनी. मारीगोल्ड झेंडू आपला जनरली सगळ्यांनी बघितलं असेल ना, झेंडूचं झाड. झेंडूचं झाड किंवा झेंडूचं रोपटं कसं असतं, कसं छोटं असतं. ते काय वुडी असतं का? नाही. मॅक्सिमम हाईट किती जाईल त्याची 1 फीट पर्यंत जाऊ शकते, मॅक्स टू मॅक्स. हा, मिनिममची मी गोष्ट नाही करते, मॅक्सची सांगते मी. हे मारीगोल्ड झाड बघितलं ते कसं असतं हर्बेशियस ऑर्नामेंटल प्लांट आहे. आता वुडी पाईन्स, विलो, जाऊ दे. त्याच्यापेक्षा वुडीचं आपण मला सांगितलं सर कोणतं सांगितलेलं मी, गोल्डन रॉड. म्हणजे गार्डन मध्ये गेल्यानंतर एकच तुम्हाला असं मोठं झाड दिसते ज्याला असे येलो कलरचे फ्लावर्स आलेले असतात. मोठं झाड असते, इथं मेन ट्रंक, त्याच्यानंतर असे हे असतात ब्रांचेस असतात. ते काय आहे वुडी ऑर्नामेंटल प्लांट. म्हणजे ज्या झाडाला आपण आर्टिस्टिक इफेक्ट देऊ शकतो किंवा फ्लावर्स आहेत किंवा त्याचे पान आहेत जे वेगवेगळ्या कलरचे आहेत, वेगवेगळ्या शेपमध्ये आहेत, ज्याचं आपण ऑर्नामेंटल प्लांट म्हणून, म्हणजे जसं की इंडोर प्लांट असतील, आउटडोर प्लांट असतील किंवा मेन स्पेसिमेन ट्री असेल, असं आपण ज्यांचा यूज करू शकतो त्यांना सगळ्यांना ऑर्नामेंटल प्लांट्स किंवा ऑर्नामेंटल ट्रीज म्हणायचं. आणि जे छोटे आहेत कमरेपेक्षा छोटे आहेत, थंब रूल काय, कमरेपेक्षा छोटे हर्बेशियस ऑर्नामेंटल प्लांट्स किंवा श्रब्स, कमरेपेक्षा मोठे वुडी ऑर्नामेंटल प्लांट्स किंवा ट्रीज. ओके. सो हे सगळं सगळं आज आपलं लेक्चर इथपर्यंत होतं. सगळं आपण बेसिक जे काय सगळं आहे ते सगळं घेतलेलं आहे आणि ही आपली बॅच आता कंटिन्यू पुढे होत आहे. तर हे तुम्ही पाहू शकता, हे लास्ट इयरच्या आमच्या बॅचचे एक्झाम्पल रिझल्ट्स आहेत, ज्याच्यामध्ये एवढे सगळे विद्यार्थी आमचे सिलेक्ट झालेले आहेत. एमसीआरच्या पीजीसीईटी मध्ये चांगल्या प्रतीची रँक घेतलेली आहे त्यांनी आणि आज वेगवेगळ्या इन्स्टिट्यूटमध्ये सगळेजण एमएससीचा अभ्यास करत आहेत किंवा एमएससीला ऍडमिशन आहे त्यांचं. टॉप फॅकल्टी आहे आपल्या क्लासमध्ये, तर तुम्ही सगळ्यांनी जॉईन करू शकता. तर फॅकल्टी पहा एकदा, तुषार सर आहेत, तुषार कोळी सर जे मेंटर आहेत आणि चीफ आहेत या बॅचसाठी. नंतर जान्हवी डोसे मॅडम आहेत जे आपल्याला एंटोमॉलॉजी शिकवणार आहेत. श्वेता मयेकर मॅम आहेत जे आपल्याला एक्सटेन्शन एज्युकेशन शिकवणार आहेत आणि त्या पण युनिव्हर्सिटी टॉपर आहेत, गोल्ड मेडलिस्ट आहेत. विश्वजित काळे सर आहेत, मी आहे परिमल कुंभार, त्याच्यानंतर पूजा राऊत मॅडम आहेत, महेश पाटील सर आहेत, नकुल जुमळे सर आहेत आणि श्रद्धा यादव मॅडम आहेत. हे सगळे टॉप फॅकल्टी आहे जे टॉप इन्स्टिट्यूटमध्ये आहेत आणि सगळ्यांनी काहीतरी स्वतःला प्रूव्ह केलेलं आहे, अचीव्ह केलेलं आहे आणि ते आज या बॅचमध्ये तुमच्यासाठी शिकवत आहेत. तर तुम्हाला जर आजचा क्लास आवडला असेल किंवा इथून या सगळ्या टीचर्सचे जे काही डेमो लेक्चर होणार आहेत ते आहे बघा, तुम्हाला आवडल्यास नक्कीच बॅच जॉईन करा. आणि तुम्हाला माहित असेल की बॅचमध्ये सध्या ऑफर चालू आहे की जे पहिले 100 विद्यार्थी येतील त्यांना बॅच फक्त 3,499 रुपयामध्ये मिळणार आहे. त्यासाठी कुपन कोड यूज करायचा आहे फर्स्ट 100. आणि आज आणि काल, आज आणि उद्या हे 3 दिवस आपले डेमो लेक्चर होणार आहेत. तर तुमच्या सगळे जे काही मित्रमैत्रिणी असतील, ज्युनियर्स असतील, तर सगळ्यांना आपल्या बॅचचा कोड शेअर करा. आपल्या बॅचचा नंबर खाली स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे, त्या नंबरवरती कॉल करू शकता आणि तुम्ही एनरोल करू शकता. धन्यवाद. हॅलो.
सगळ्यांनी एकदा मला कमेंटमध्ये सांगता का तुम्हाला आजचं लेक्चर कसं वाटलं? थँक्यू, थँक्यू. थँक्यू प्रशांत देवी सर. थँक्यू. कोणाला काही डाऊट असेल तर विचारू शकता तुम्ही. म्हणजे आजचं काय आपलं इंट्रोडक्शन लेक्चर झालं हॉर्टिकल्चरशी रिलेटेड किंवा एनी अदर कोणतीही क्वेरी असेल तुम्हाला तर तुम्ही विचारू शकता. एनी डाऊट्स? ओके. थँक्यू. चला आपण आता जाऊया. थँक्यू. थँक्यू सो मच.